रोहिणी खडसे या सध्या सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर जोरदार आंदोलन करत आहेत। महिला अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी रोहिणी खडसे यांनी हे आंदोलन केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहामध्ये सध्या बैठक सुरू आहे। बाहेर रोहिणी खडसे यांचं आंदोलन सुरू आहे। शक्ती कायदा अंमलबजावणीसाठी आंदोलकांनी या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे आणि पोलिसांनी रोहिणी खडसे यांना ताब्यात घेतल्याचं सुद्धा कळतं। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। ईशान, आता रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, काय नेमक्या मागण्या आहेत या आंदोलनकर्त्यांच्या? अमोल, आपण पाहिलं असेल तर आज महिला दिन आहे आणि याच दिवशी सह्याद्रीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बैठक चालू होती आणि सह्याद्री अतिथीगृहाबाहेर अचानक काही महिला आणि त्यांचं नेतृत्व करत रोहिणी खडसे आल्या आणि मागण्या करायला लागल्या। ज्या प्रकारे अनेक दिवसापासून स्वारगेटची घटना असेल, बदलापूरची घटना असेल, महिलांवरती एका प्रकारे अत्याचार होत आहेत, या अत्याचार रोखण्यासाठी आणि हे जे लोक आहेत त्यांच्यावरती कडक कायदा आणून कारवाई करण्यासाठी इकडे आंदोलन करण्यात आलं होतं। आता सद्यस्थितीत तरी या महिलांना पोलिसांनी अटक केलंय, मलबार स्टेशनमध्ये त्या सर्व महिलांना घेऊन गेले। पण यांची प्रमुख मागणी जी होती ती म्हणजे शक्ती कायदा लागू करा आणि हे जे लोक आहेत ज्यांच्याकडून महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा। अमोल, ईशान, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर शक्ती कायदा याची अंमलबजावणी करा अशी आंदोलकांनी मागणी केलेली आहे आणि त्यासाठी घोषणाबाजी सुरू झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।